घरात वांग्याची भाजी म्हटलं की सर्वच नाक मुरडतात, पण भरलेलं वांगं म्हटलं की अगदी ताव मारून खातात. तर आता ही छान चमचमीत भरलेलं वांगं करण्यासाठी काटेरी वांगे त्याची काठी काढून घेतले, काप देऊन मिठाच्या पाण्यात ठेवून घेतले. आता मस्त सारण तयार करायला घेऊ. त्यासाठी सर्वात आधी शेंगदाणे भाजायला घेतले, सोबतच धने आणि आपल्याला सुकं खोबरं घालायचं आहे. चमचाभर तेलसुद्धा घालून घेतलेलं आहे. चमचाभर तीळ घालायची, हिरवी मिरची, आलं, लसूण पाकळ्या घालायच्या आणि मस्त छान खमंग भाजून घ्यायचं. आता मिक्सरच्या भांड्यात काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे, जिरे, गरम मसाला, हळद, लाल तिखट चवीनुसार, त्याचबरोबर मीठ, कोथिंबीर घालायची आपल्याला आणि 1 चमचा इथे बेसन पीठ घालायचं. सर्व छान बारीक करून घ्यायचं म्हणजे सारण आपलं छान असं हे तयार झालेलं आहे. आता काप दिलेल्या वांग्यांमध्ये सारण भरून घ्यायचं. आता पूर्ण सारण भरल्यानंतर थोडंफार सारण शिल्लक राहतं, तर ते भाजीमध्ये वापरूयात. भाजी फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवले. एक करत वांगे त्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला. पूर्ण वांगे ठेवून झाल्यानंतर उरलेलं सारण टाकायचं. गरजेनुसार गरम पाणी टाकायचं आणि वरून छान चिमूटभर मीठ घालायचं आहे. यावर झाकण ठेवून घ्यायचं आणि दणदणीत वाफ काढून वांगी शिजवून घ्यायची आहेत. तर बघा छान भाजी तयार झालेली आहे. वरून कोथिंबीर टाकायची. तुम्हाला डिटेल रेसिपी हवी असल्यास खालील त्रिकोणावर क्लिक करा. प्रमाणासहित डिटेल रेसिपी तुम्हाला मिळून जाईल. तर तुम्हालाही असं भरलेलं वांगं करायचं असेल ना, तर नक्कीच एकदा करून बघा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया.